सिडकोमधील सह्याद्रीनगर परिसरात एका बंद घरामध्ये 32 वर्षीय युवकानं स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला असून घरातील साहित्यही आगीत जळून खाक झालंय। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित युवकाला परिसरामध्ये यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं। तो कोण होता आणि कोणत्या कारणासाठी या ठिकाणी आला होता याबाबत कुणालाही माहिती नसल्याचं नागरिकांनी सांगितलं। बंद घरामधून अचानक ओरडा ऐकू आल्यानं परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले। दरवाजा बंद असल्यानं त्यांनी दगडाच्या सहाय्यानं दरवाजा फोडला। आत प्रवेश केल्यानंतर युवक गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आला। तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। आगीमुळे घरातील साहित्यही पूर्णपणे जळून खाक झाले। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतलाय। मृताची ओळख पटवण्याचं काम सुरू असून हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोमनाथ गुंड आणि सुधीर आव्हाड हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको।